मुंबईला आजपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय। पुढील 3 दिवस पावसामुळे तापमानात किंचित घट होईल असं म्हटलं जात आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। महाराष्ट्रामध्ये या आठवड्याच्या अखेरपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सध्या मुंबईत आपण पाहिलं तर मुंबईच्या अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण आज सकाळपासूनच पाहायला मिळतंय। सध्या आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जे आहे ते वाढले असून मात्र आभाळ जे आहे ते ढगाळ आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आज आणि उद्यासाठी मेघगर्जनेचे पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे। यासोबतच राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला असला तरी रायगडची जर परिस्थिती पाहिली तर आज आणि उद्यामध्ये येलो अलर्ट असेल। यासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात देखील बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। सध्या मध्य महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे। यासोबत सोलापूर आणि कोल्हापूर, सांगली या सगळ्याच भागांमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे या आठवड्याच्या अखेरपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण पाहू शकतो पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सध्या मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी केला असलाच तरी सध्या आपण पाहतोय की ढगाळ वातावरण सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।